हे गायज, वेलकम टू हॅपी सोल ट्रेल्स. तर आजची ट्रिप खूप धमाल आहे कारण आपण निघालो आहे माळशेज घाट फिरायला. तर आजची ट्रिप एकदम हटके होणार आहे बरं का. तर आम्ही सकाळी 5 वाजता निघालो होतो आणि निघतानाच वातावरण एकदम चिल आणि पावसाळा मूडमध्ये होतं. आम्ही पनवेल मार्गाने जायचं ठरवलं होतं. रस्ता एकदम मोकळा होता आणि काय सांगू, पाऊस मात्र एकदम सिनेमॅटिक चालला होता बरं का. थोड्याच वेळाने एका छोट्याशा टपरीवर आम्ही थांबलो आणि काय लगेचच घेतला गरमागरम चहा. सिरियसली गाईज, जर तुम्ही कधी इकडे आलात ना तर घाट, पाऊस आणि चहा हा कॉम्बो कधीच मिस करू नका. रस्त्यातून राईड करताना मध्ये मध्ये छोटे गाव दिसत होते. अगदी निसर्गाने भरलेलं होतं सगळं. रस्त्यावर जाताना अचानक एक ओढा दिसला. नदीसारखा वाटत होता. मग काय, थांबलो, थोड्या वेळ तिथेच घालवला. तिथला पाण्याचा आवाज, गार हवा, परत निघायची इच्छाच होत नव्हती बाबा. पुढे जाताना रस्त्याच्या बाजूला घोडे उभे होते, एकदम शांत, अगदी डोळ्याला सुखावणारे. रस्ता तर चालूच होता आणि अचानक एका वळणावर छोटासा धबधबा दिसला. मग काय, लगेच थांबलो आणि थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले. आणि घाटामध्ये फिरायला आलो आणि मॅगी नाही खाल्ली असं होणार आहे का? तर मग लगेचच घेतली खाऊन. घाट फिरत असताना आम्हाला खूप सारे स्पॉट्स दिसले आणि एक वळणावर नवा व्ह्यू सुद्धा दिसला. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आमच्याकडे थोडासा वेळ होता म्हणून ठरवलं चला एका छोटासा ट्रेक करूया, म्हणजे फेमस काळू वॉटरफॉलला व्हिजिट करून येऊया. हे ट्रेक थोडं वेगळं होतं कारण यामध्ये एक्साइटमेंट, ॲडव्हेंचरस आणि निसर्ग सगळं एकत्रच होतं. इथे ट्रेकला सुरुवात केली होती आणि इथे आम्ही पूर्ण ट्रेक बाईकने केला होता आणि आमची गाडी एकदम मस्क्यासारखी चालली होती ह्या रोडवर. थोडा वेळ गाडी चालवून मग आम्हाला पुढे गाडी पार्क करावी लागली कारण मध्येच एक मोठा ओढा होता. त्यामुळे आम्हाला बाकीचा ट्रेक आम्ही 30 मिनिट्स वॉकिंग करत केलाय. फायनली वॉटरफॉलला पोचलो होतो आणि तुम्ही समोरचं दृश्य बघा, अगदी अविस्मरणीय आहे. छोटा धबधबा आणि हेवी एक्सपिरियन्स मस्तच होता राव. भिजण्याची मजा एकदम रॉ अँड रिअल होती. That's it for today's journey. So don't forget to like, share and subscribe for Happy Soul Trail. Stay tuned for next one. Bye.